नमस्कार. मराठी कथा संमेलन सादर करीत आहे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लिखित कादंबरी चित्रा भाग दुसरा. कृष्णाने नवरा पाहून सोनाचे लग्न ठरवले. लग्नाचे दिवस आले, तिथी ठरल्या आणि वराड निघाले. आळीतील काही माणसे, कृष्णा, त्याची बायका पोरे, नवरी आणि चित्रा एवढी मंडळी लग्नाला गेली. सकूला जाता आले नाही. आपल्या मुलीचे लग्न आपण पाहावे अशी तिची फार इच्छा होती. परंतु तिच्या आजाराने घात केला. 3 दिवस ती एका जागी पडून होती. कसलं हे माझं नशीब. जन्मात एकदा होणारं मुलीचं लग्न आपण पाहू नये. आज माझ्या सोनाला हळद लागली असेल. ती नव्या कापडात अति सुंदर दिसत असेल. तिला दृष्ट लागत असेल. ती लाजेनं लाल झाली असेल. आज काय? आज माझ्या सोनाचं लग्न. आज तिच्या कपाळी बाशिंग झगमगत असेल. त्याचे गोंडे वाऱ्यानं हलत असतील. आणि मी मात्र सोन्याच्या कपाळीचं बाशिंग पाहू शकत नाही. आज माझी सोना नवरी होऊन परत येईल. आनंदात हसत हसत येईल. कधी बरं ती येईल? असे नाना विचार करीत सकू पडली होती. सोना लग्न होऊन परत आली. सकूला आनंद झाला. 15 दिवसात तिचा नवरा तिला नेण्यासाठी आला. सर्वत्र लोक म्हणू लागले, सोनाचा नवरा आला. सोनालाही नवरा पाहावा असं वाटू लागलं. नवरा मामाच्या घरी होता, म्हणजे कृष्णाच्या घरी बैठक मारून बसला होता. दुसऱ्या दिवशी चित्राने त्याला जेवणासाठी बोलवले. तो लाजत लाजत आला. सोनानं त्याला लग्नात पाहिला नव्हता. ती चोरून पाहू लागली. त्याच्या टाचेपासून गुडघ्यापर्यंत कसले तरी औषध लावले होते आणि त्याने पटक्याचा शेमला आपल्या नाकाभोवती लपेटून घेतला होता. त्याला पाहून सोन्याच्या डोळ्यातून आसू टपकले. पाहुणा जेवून बाहेर गेला आणि थोड्याच वेळाने गाव पाटलाचा तराळ आला. "आ किसना ह," त्याने हाक मारली. "काय गा? काय झालं? काय हाय?" कृष्णाने विचारले. "तुम्हाला तुमच्या बहिणीला नि नवरीला पाटील बोलवत्यात." कृष्णाचे काळीज चरकले. ही काय भानगड आहे? आम्हाला पाटणानं का बोलवणं केलं? वगैरे प्रश्न तो स्वतःला विचारू लागला. शेवटी तो दिंडीच्या दिंडी चावडीवर पोहोचली. पोलीस पाटील चावडीत बसला होता. त्याने रुपया एवढा गंधाचा टिळा लावला होता आणि दाढेत तंबाखू भरली होती. एका खांद्याला टेकून पाहुणा बसला होता. त्याला पाहून कृष्णाच्या काळजाने उपराटी उडीच मारली. ही काय भानगड? तो आश्चर्याने चकित झाला. "या किसनराव," पाटील म्हणाला. "राम राम." कृष्णा हळूच बसला. सखूबाई दूर उभी राहिली. "राम राम खरं, पर हे पाहुणं काय म्हणतात ते ऐका." "काय म्हणतात ते?" कृष्णाने विचारले. "हं पाहुणं, करा सुरू." पाटलाच्या तोंडातून तंबाखूची लाळ घळघळली. पाहुणा उठून उभा राहिला. त्याने नाकाभोवती लपेटून घेतलेला पटक्याचा शेवट काढला. त्याचे नाक बसले होते. "मी हाय रोगी. मला हाड्यावरून झालाय. माझं नाक सडून चाललंय. माझं पाय आदू हायती. म्या म्हटलं माझ्या गरीबाला मला शोभेल अशी बायको हसावी. पण किसनानं मला फसवून ही देखणी बायको माझ्या गळ्यात बांधली. तवा माझं म्हणणं आहे की ही इस्तवावानी बायको माझ्या जोगी नाय.
माझ्या नाकाची घाण सुटली या. तवा माझा सपशेल राजीनामा घ्या. मला लगीन पुरं. पाहुणा खाली बसला. हं, बोला किसनराव. पाटील गुरगुरला. आता काय बोलू? कृष्णा कावऱ्याबावरा होऊन म्हणाला. लोक जमा झाले. सर्वत्र चर्चा सुरू झाली. जो तो म्हणू लागला. किसनानं सोनाचं वाटोळं केलं. शेवटी गावातील 4 बडी धेंडे जमून सोनाची सोडचिठ्ठी झाली आणि पाहुण्याने मुंडासे झाडून तो चावडीवरून जो निघाला तो सरळ आपल्या गावाला गेला. त्याने मागची धूळ देखील पाहिली नाही. पुढे एके दिवशी एका मारक्या रेड्याने धडक देऊन कृष्णाचे चारीच्या चारी दात पाडून त्याच्या तोंडाचे बेल्टे केले आणि ते दात बसवायला आपल्या मेहुणीकडे मुंबईला रवाना झाली. कृष्णा मुंबईवरून जो आला तो सोनाला नवराच बघून आला. एकदा बरं कराया गेलो नि पोरीचं वाईट झालं. आता मात्र मी तिचं बरं करणार असं तो म्हणू लागला. मुंबईत सोनाला नवरा ठरल्याची बडाई मारी ती फिरू लागला. सखूबाईला आड आणि वीर झाली होती. पोरीला घरी ठेवूनही बरे नव्हते आणि कृष्णा जे करील ते चांगलेच करील असा विश्वास होता. परंतु शेवटी तिला दुसरा कुणाचाच आदर नव्हता आणि एके दिवशी कृष्णा सोनाला घेऊन एकटाच मुंबईला गेला आणि 4 रोजात परत आला. येतेवेळी लुगडाचे दीड, सर्व पोरांना कापडं, स्वतःला जरीचा रुमाल, मलमलचे पंजी, जरीचे उपरणे, तकतकीत चपला, अगदी मरणाचे ओझे घेऊन आला. आणि मग जरीचा रुमाल कपाळावर ठेवून गुडघ्यापर्यंत लांब कोट घालून व मलमलचे पंजी नेसून तो पान खात ऐटीत फिरू लागला. त्याला येऊन 5च दिवस झाले. तोच पोस्टमनने 500 रुपयाची मनी ऑर्डर आणून दिली आणि मग सुरुवात झाली. दर 8 दिवसांनी मनी ऑर्डर येऊ लागली. गावाला आश्चर्य वाटू लागले. हे असे कसे झाले? ही पैशाची धार कोठून येते? कशी येते? काय येते? लोक नाना तऱ्हेचे तर्क करू लागले आणि कृष्णा डोलात फिरू लागला. खरेदीसाठी जमिनी विचारू लागला. सखूबाई आणि चित्रा त्या खोपटात होत्या. अन्नाला वस्त्राला त्या महाग झाल्या होत्या. म्हातारी सोना सोना करून तळमळत होती. कृष्णाच्या मुलाने एकदा येऊन सांगितले की आबा म्हणतोय तुम्हाला काय पाहिजे ते मागून घ्या. त्याचा अर्थ काय हे सखूबाईला नि चित्राला मुळीच समजले नाही. असे 6 महिने गेले. एक दिवशी छकड्यात बसून सोना आली. अंगावर तलम पातळ, पायात जरीच्या वाहना, हातात सोन्याच्या बांगड्या, कानात मोत्याच्या कुड्या, डाव्या मनगटावर पावट्याच्या डाळी एवढे घड्याळ, सर्व नखांना लाल रंग, काखेत इंग्रजी चालीची पर्स. 6 महिन्यात सोना पार बदलून गेली होती. शिवाय फोनो, पैसा अडका, पातळाचे ओझे. सोना खरेच एखाद्या संस्थानी राजकुमारीसारखी झाली. कृष्णाची एकच धांदळ झाली. अंघोळीला पाणी, चहा, कॉफी, अंडी, मांस, रोज निरनिराळी जेवणे होऊ लागली. कृष्णाच्या बायकांनी सोनाला तळहातावर घेतले. लेक नांदून आली पण सखूबाई तिच्यासाठी काहीच करू शकत नव्हती. दुसऱ्या दिवशी सोना आईच्या घरी आली तेव्हा तिने सर्व काही निरखून पाहिले. सर्व वस्तू त्याच होत्या. काडीचाही बदल झाला नव्हता. सोनाला पाहून सखूबाईला आनंद झाला. नंतर कृष्णाला सोनाने विचारले, मामा, आईला चित्राला कापडं का दिली नाहीस? त्याचं असं झालं
मी आल्याबरोबर बायकांनी दोनाऐवजी 3-3 पातळं घेतली आणि माझं काहीच चाललं नाही. कृष्णा गयावया करून म्हणाला. पैसे किती दिला आईला? सोनाने विचारले. हे बघ, पैसं कसं देणार? चोरा चिलटाचं भ्या हाय नव? आणि आईला घरासाठी दिलेले पैसे? सोनाने रागाने विचारले. ते समजा हायती, पर आता घराला सुरुवात करून पाऊस सुरू झाल्यावर काय करावं? कृष्णा म्हणाला. मग घर कधी बांधणार? उन्हाळ्यात. आई उपाशी मरतीया. तुम्ही तिला किती रुपये दिले? म्या तिला सांगून ठेवलं की पाहिजे ते माझ्याकडून मागून घ्या, पण त्यांचा डोळाच बुगडना. कृष्णानं सर्व जबाबदारी सखूबाईवर टाकून आपली सुटका करून घेतली. बरं, आता पुढं मी आईच्या नावावर पैसे पाठवणार, सोना म्हणाली. त्याबरोबर कृष्णाचे काळीज चरकले. नग नग, पैशाचा लोभ लई वंगाळ. एखादा चोर म्हातारीच्या मानेवर पाय देईल नि जाईल घेऊन चाल. हे कृष्णाचे म्हणणे सोनालाही पटले. शिवाय मामाला दुखून तिचे नुकसान होणार होते, ते दोन्हीकडचे. म्हणून ती स्तब्ध झाली. नंतर आपण उद्याच जाणार असे तिने सांगितले आणि हवा तेवढा हुंडा देऊन एखादा सुंदर मुलगा शोधून चित्राचे लग्न करा, असेही जातेवेळी तिने सांगितले. सोना निघून गेली. पुन्हा सखूबाई झुरत बसली. पुढे कृष्णाने चित्राचे लग्न जुळवले आणि हुंडा, नवऱ्याला पोशाख, आहेर, संबीर असे सर्व मिळून 800 रुपये सोनाकडून घेतले आणि एके दिवशी चित्राचेही लग्न करून टाकले. आणि आपल्या आईला टाकून मोठ्या दुःखाने चित्रा सासरी गेली. एका पडक्या घराच्या ढिगाऱ्यात एकच भिंत उभी होती. त्या भिंतीच्या डोकीवर वासे ठेवून वर उसाचा पाला घातलेले एक एकमाळी घर होते आणि पडक्या भिंतीतील एका देवळीत एक लांबणा ठेवला होता. दळून झिजलेले जाते, एक तवा, एक काटवट, अर्धे उलातणे, एक तांब्या असा संसार सर्वत्र पसरला होता. त्यात एक म्हातारा व म्हातारी खोकत बसलेली होती. हे चित्राचे सासू सासरे. चित्राने आल्याबरोबर त्यांचे पाय धरले. सीता सावित्री हो नि सोन्याचे चुडेले. म्हाताऱ्याने सुनेला आशीर्वाद दिला. आळीतील लोकांनी गर्दी केली होती. एक इसम धावतच आला. त्याचा चेहरा उभाऱ्या घामऱ्या झाला होता. आबा नाना, आबा नाना. चंदूच्या कानात गोम शिरली. त्याने एक भयंकर बातमी सांगितली. म्हातारा आणि म्हातारी रडू लागले. त्यांनी कोयाळ मांडला. लोक हळहळू लागले. कुणी कपाळावर मारून घेऊ लागले. 15 दिवस नाही झालं लगीन होऊन छान. कुणी म्हणाले जन्मभर दुसऱ्याची चाकरी केली, आता कुठं त्याचं रेग रूपाला लागणार, तर हे काय देवानं केलं. कुणी म्हणू लागले बिचारानं कर्ज काढून लगीन केलं, बायकोनं घरात पाय ठेवला आणि हे काय झालं. सर्वत्र नानातयेची कुजबूज सुरू झाली. चित्रा भेदरलेल्या हरणीप्रमाणे कान टवकारून ऐकत होती. हे काय चालले आहे याचा तिला मुळीच उलगडा होत नव्हता. आपलेही नशीब अक्कासारखेच फाटके आहे की काय, तिने मनालाच प्रश्न केला. आपली आई रडत बसली असेल. तिला पाणी, तिला जेवण कोण देत असेल. ती कणत असेल, ती खोकत असेल, ती रडत असेल. आईला शेवटी वनवास आला. अशा विचाराने चित्रा तळमळत होती. तिच्या हृदयाची होळी पेटली होती.
आणि ज्याच्या नावाने कुंकू लेली होती तो माशाप्रमाणे तडफडत होता, रडत होता. तो क्षणाक्षणाला आपले मस्तक आपटीत होता. तो आपल्या कानावर बडवीत होता, किंचाळत होता आणि चित्रा पाहत होती. म्हातारी ओरडत होती, माझं जहाज बुडू लागलं, कुणीतरी वाचवा, म्हणून टाहो फोडीत होती. चित्राचा सासरा बसल्या बसल्या आपल्या जीर्ण छातीला बडवीत हाणून घेत होता. चित्रा त्या आक्रोशाच्या डोहात बुडत होती. जणू तिच्या सभोवती दुःखाचा वनवास पेटला होता. जन्मल्यापासून दुःख आणि सासरत्यात पाय ठेवल्यापासून आक्रोश, याशिवाय तिला काहीच माहीत नव्हतं. दुःखाने जणू तिची पाटच घेतली होती. आणि 15 दिवस ती रात्रंदिवस रडे ऐकत होती आणि स्वतः रडत होती. तिला पाणी भरून घरी जाण्याची घाई होती. तिने घागर भरली आणि ओढ्याचे टेकट चढून ती वर आली. एकदम तिला आश्चर्य वाटले. कोण मामा? आई कशी आहे? तिने थांबून विचारले. माहेरचा सांगावा, आईची खुशाली. आणि आपला करता मामा आलेला पाहून चित्राला आनंद झाला. तिच्या टपोऱ्या डोळ्यातच तो लखलखला. तिच्या चेहऱ्याकडे रोखून पाहत मामा म्हणाला, आई खुशाल हाय. तू आणि तुझा नवरा कसा हाय? कालच मला कळलं म्हणून आलो या. मामा, अक्काची गत तीच माझी असं दिसतं या. पर ती गोम निघतीया का नाही? नाही, ती पार आत गेली. मग वाचायचा बेत हाय का पाहुण्याचा? मी कसं सांगू? चित्रा मामाशी बोलत उभी राहिली. क्षणभर ती सर्व दुःख विसरली. कुणीतरी आपले आले असे तिला वाटले. तिच्या डोकीवरची मातीची फुटकी घागर डगडगत होती. तिच्या मुकीला लागलेला बोळा झिरपत होता. सारी घागर झिरपत होती आणि ते झिरपते पाणी चित्राच्या कपाळावरून, चिंचोळ्या नाकाच्या शेंड्यावरून टपकत होते. ते तिच्या कपाळीचे कुंकूच जणू धुवून काढत होते. कृष्णा व चित्रा बोलत बोलत घरी गेले. कृष्णाला पाहताच म्हातारा व म्हातारी जोरजोराने ओरडू लागली. पुन्हा त्यांनी आक्रोश मांडला. आपण आलो नसतो तर बरं झालं असते, असेच कृष्णाला वाटले. त्याला तिथे क्षणभर सुद्धा बसवेना. आता आपण आजची रात्र इथे कशी तरी काढायची आणि पहाटे उठून वाटेला लागायचे, असे मनात म्हणून तो बसला. 4-2 धीराच्या गोष्टी सांगू लागला. संध्याकाळी नकाच्या शेंड्याने 2 तुकडे खाऊन व पोटभर पाणी पिऊन दारात आडवा झाला. देवळीत लांबणा मिणमिणत होता. चित्रा भिंतीला टेकून बसली होती. चंदू धडपडत पडला होता. म्हाताऱ्याने आपले कपाळ भुईला टेकून ठेवले होते. म्हातारी डुलक्या घेत होती. मध्यान रात्र उलटून गेली होती. रातकिडे चिरचिरत होते. दूर कुठेतरी पिंगळा किलबिलत होता. दारात कृष्णा घोरत पडला होता. सर्वत्र भेसूरता वाहत होती. रात्रच जणू दीर्घ धापा टाकीत होती. चित्राच्या पुढ्यात चंदूचे डोके इकडून तिकडे गडबडत होते. त्याच्याकडे पाहत चित्रा बसली होती. तिच्या डोळ्यात ताटा भरला होता. ती झोपेने गुरमळली होती. तिची मान कलंडली होती. तिने ती आवरून घेतली. तिला झटका बसला. तिला जाग आली. पुढे चंदू शांत पडला होता. त्याची हालचाल बंद झाली होती. तो निपजीत पडला होता. जणू काय त्याला आज 15 दिवसानंतर गोड नीज लागली होती.
चित्राने न्याहाळून पाहिले, पार पार निरखून पाहिले. शेवटी तिने आपले डोळे पुढे नेले. आत्या, चित्रा मोठ्याने ओरडली. म्हातारा म्हातारी जागी होऊन पाहतात तो त्यांचा चंदू तिथे नव्हता. त्यांचा वृद्धापकाळ, आधार, त्यांची आंधळ्यांची काठी मोडून पडली होती आणि पुढे वाढून ठेवलेली दुःखे त्यांना दिसू लागली. एका क्षणात त्यांच्या किंकाळ्या साऱ्या खोऱ्यात धावू लागल्या. सारा गाव जागा झाला. कृष्णा चुकचुक करीत दारात बसला. लोक जमले. सूर्योदयाच्या वेळी प्रेत तिरडीवर घातले आणि ते आकाशाकडे डोळे लावून निघून गेले. सर्व शेजारी पाजारी स्त्रिया जमल्या. त्यांनी म्हाताऱ्याला समजवण्याचा प्रयत्न केला आणि रीतशीर आपले काम सुरू केले. त्यांनी चित्राच्या गळ्यातील मंगळसूत्र तोडले. तिच्या हातातील हिरवा लग्नचुडा फोडून टाकला आणि चित्राने कपाळीचे कुंकू पुसून टाकले. तिचे सौभाग्य संपले. तिचे हात बुचे दिसू लागले. तिचे कपाळ भकास दिसू लागले. जणू ती तिच्यावर कोसळलेल्या दुःखाची खूनच होती. चंदूचे दहन करून लोक आले. कृष्णा जाण्याची घाई करू लागला. जावा खरं, पण आपली मुलगी बी घेऊन जावा. आता तिला कोण धनी हाय? म्हातारा रडत म्हणाला. कृष्णाला काहीच बोलता येत नव्हते. तो गप्प झाला. चित्राने आपल्या लुगड्याचा पिळा काखेत घेतला. कोणाशी न बोलता ती मामाच्या मागोमाग चालू लागली. तिने आपली दृष्टी खाली आपल्या पायाला लावली होती. 15 दिवसापूर्वी ती याच वाटेवरून आनंदाने आली होती. पुढची कैक स्वप्ने बरोबर घेऊन आली होती. आपण नांदू, आपले घर आपण नीट करू आणि मग आपण आपल्या आईलाही इकडे बोलावून घेऊ आणि दुःखाने मिळून सुखात खाऊ, असे कित्येक विचार ती उराशी घेऊन आली होती. परंतु आज तिची निराशा, भयंकर निराशा झाली होती. ती अश्रू ढाळीत निघाली होती. तिने एकदाही परत पाहिले नाही. जणू त्या गावाची तिला भीतीच वाटत होती. फक्त तिला वाटेची भीती वाटत नव्हती, कारण ती तिला आपल्या आईच्या भेटीला घेऊन जात होती. ती वाट तिला आपल्या आईच्या प्रेमळ गंगेकडे नेत होती. ती आपल्या आईच्या मायेच्या सावलीला निघाली होती. ते सर्व आकाश तिच्या मस्तकावर जणू भयंकर तापत होते. तिच्या सभोवती अंधारच अंधार पसरला होता. परंतु पारगावात एका पडक्या सपरात तिच्या आईच्या रूपाने एक आशा किरण चमकत होता. म्हणूनच जणू ती तिकडे ओढली जात होती. आईला पाहून 8-15 दिवस झाले नसून कित्येक वर्ष झाल्यासारखे वाटत होते. ती मामाच्या मागून धावतच होती. आपली आई मी जाताच कडकडून भेटेल, मला मिठी मारील, तिच्या डोळ्यातून अश्रू येतील, ती माझ्या पाठीवरून हात फिरवील. तेवढाच आपला आनंद, तेवढाच आपला आधार. चित्रा वाळवंटीतून आईकडे धावत होती. परंतु पुढे दुसरेच काहीतरी वाढून ठेवले असेल तर काय, या विचाराने तिचे मन चरकले.